नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण टी. हार्व एकर यांच्या सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माइंड या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या पुस्तकात लेखकाने मिलेनियर बनण्यासाठी खूप साऱ्या सोप्या टेक्निक्सबद्दल माहिती दिलेली आहे. गरीब आणि श्रीमंत माणसे कसा वेगळा विचार करतात, म्हणजेच त्यांच्या मानसिकतेत काय फरक असतो, याबद्दल लेखकाने या पुस्तकात सांगितलं आहे. तुम्हाला देखील संपत्तीच्या खेळात प्रावीण्य मिळवायचं असेल तर ही समरी शेवटपर्यंत नक्की ऐका. या पुस्तकाचे 2 भाग आहेत. पहिल्या भागात लेखकाने धनाचा ब्लूप्रिंट याबद्दल माहिती दिलेली आहे आणि दुसऱ्या भागात संपत्तीच्या 17 फाईल्सबद्दल माहिती दिलेली आहे. तर पहिला भाग आहे धनाचा ब्लूप्रिंट. जसं घर बांधण्यापूर्वी आराखडा बनवलेला असतो, त्याचप्रमाणे धनाचा ब्लूप्रिंट म्हणजे तुम्ही कमावणार असलेल्या पैशाचा आधीच बनवलेला आराखडा असतो. जर तुमचा धनाचा ब्लूप्रिंट ठीक नसेल तर तुम्ही काही चांगलं शिकू शकणार नाही, तुम्हाला काही माहीत होणार नाही आणि तुम्ही काही करूनही त्याचा काहीच फरक दिसणार नाही. हे ब्लूप्रिंटच तुमचं आर्थिक भविष्य ठरवतं. त्यामुळे तुमचा धनाचा ब्लूप्रिंट कसा आहे ते तपासून पहा. आपला आर्थिक ब्लूप्रिंट आपल्या विचारांचं, भावनांचं आणि कृतींचं मिश्रण आहे. तुम्हाला तुमच्या आर्थिक ब्लूप्रिंटचं नव्यानं प्रोग्रॅमिंग करायचं असेल तर त्यासाठी लेखकाने 4 प्रिन्सिपल्स सांगितली आहेत. पहिलं म्हणजे जागरूकता. कोणत्याही गोष्टीचं अस्तित्व जाणवल्याशिवाय ती बदलता येत नाही. दुसरं तत्व आहे समज. तुमची विचार करण्याची पद्धत कुठून निर्माण झाली हे समजणं फार गरजेचं आहे. जसं की आई-वडिलांकडून, नातेवाईकांकडून किंवा मित्रमंडळींकडून. तिसरं तत्व म्हणजे प्रिन्सिपल आहे विभक्त होणं. म्हणजे विचार करण्याची ही पद्धत आपली नाही याची जाणीव झाल्यावर तुम्ही ती सोडून द्यायची का जपून ठेवायची याचा विचार करा. चौथं तत्व आहे नव्या सवयी लावणे. आता दुसऱ्या भागात आपण या चौथ्या तत्वाबद्दल शिकणार आहोत. दुसऱ्या भागात लेखकाने श्रीमंत आणि गरीब लोक कसा वेगळा विचार करतात आणि त्यांची ही मानसिकताच त्यांना एकमेकांपासून कसं वेगळं करते त्याबद्दल सांगितलं आहे. आपल्या धनाचं ब्लूप्रिंट नव्यानं प्रोग्रॅमिंग करण्यासाठी महत्त्वाच्या 4 तत्वांबद्दल आपण पहिल्या भागात माहिती घेतली. त्यातलं शेवटचं म्हणजे चौथं तत्व, ते आहे नवीन सवयी लावणे. यासाठी लेखकाने दुसऱ्या भागात 17 मार्ग सांगितले आहेत. त्याला संपत्तीच्या फाईल्स असं लेखकानं संबोधलं आहे. तर सुरुवात करू संपत्तीची फाईल नंबर 1. श्रीमंत माणसांचा विश्वास असतो की माझं जीवन मी स्वतः निर्माण करतो. गरिबांना वाटत असतं की माझ्याच बाबतीत असं घडतं. तुम्हाला जर संपत्ती निर्माण करायची असेल तर तुमच्या जीवनाचं, विशेषतः तुमच्या आर्थिक जीवनाचं स्टिअरिंग तुमच्या हातात असायला हवं. गरीब माणसं जीवनात घडणाऱ्या घटनांची जबाबदारी अंगावर घेण्याऐवजी आम्ही बळी पडलो अशी भूमिका घेतात. ते इतरांना दोष देतात किंवा स्वतःचे समर्थन करतात, म्हणजे स्वतःला बरोबर ठरवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्याजवळ पैसा नसेल तर ते म्हणतात पैसा इतका महत्त्वाचा नाही किंवा नेहमी तक्रार करत राहतात. पण त्यांना ही गोष्ट माहीत नाही की जेव्हा ते तक्रार करतात तेव्हा ते त्याच गोष्टी त्यांच्या जीवनात आकर्षित करतात. इतरांना दोष देणे, स्वतःला बरोबर ठरवणे आणि तक्रार करणे या गोष्टी ताण केवळ कमी करतात, पण याने साध्य काहीच होत नाही. या उलट श्रीमंत लोक पैशाला महत्त्व देतात आणि यश मिळवण्यात ते स्वतःला सतत व्यस्त ठेवतात. त्यामुळे दोषारोपण किंवा तक्रार करण्यासाठी त्यांच्याकडे वेळच उरत नाही. त्यामुळे लेखक म्हणतात स्वतःचं सामर्थ्य ओळखा. तुमच्या आयुष्यात जे जे आहे आणि जे जे नाही ते सगळं निर्माण करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे. म्हणून पीडित बनू नका. स्वतः जबाबदारी घ्या आणि यशाकडे आपली पावलं उचला. संपत्तीची फाईल नंबर 2. श्रीमंत माणसं जिंकण्यासाठी पैशांचा खेळ खेळतात. गरीब माणसं हरू नये म्हणून पैशांचा खेळ खेळतात. गरीब माणसं पैशाचा खेळ आक्रमकपणे नाही तर बचावात्मकपणे खेळतात आणि बचावात्मकपणे खेळण्यात जिंकण्याची शक्यता थोडीशी किंवा जवळजवळ नसतेच. श्रीमंत माणसांचं ध्येय पैसा मिळवणे आणि तो भरपूर प्रमाणात मिळवणे हेच असतं. पण गरीब लोक वेळ चुकवण्या इतके किंवा ही वेळ निभावून नेण्या इतके पैसे मिळाले तरी बस झालं असा विचार करतात.
पण लेखक म्हणतात तुमचं जर ध्येय खरंच देणी देण्यापुरतं किंवा वेळ निभावण्यापुरतं पैसा मिळवणे असं असेल तर तुम्हाला तेवढाच पैसा मिळेल. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमचं लक्ष श्रीमंतीचं असायला हवं. बिल चुकवण्यापुरते किंवा आरामात जीवन जगण्यापुरते पैसे हे लक्ष चालणार नाही. संपत्तीची फाईल नंबर 3. श्रीमंत माणसं श्रीमंत होण्यासाठी समर्पित असतात. गरीब लोक श्रीमंत होण्यासाठी केवळ इच्छा करतात. बऱ्याच जणांना आपल्या मनासारख्या गोष्टी कधीच मिळत नाहीत. त्याचं मुख्य कारण असं की त्यांना आपल्याला नेमकं काय हवंय तेच माहीत नसतं. श्रीमंत माणसांना आपल्याला पैसा हवा आहे हे अगदी स्पष्टपणे माहीत असतं. त्यांची इच्छा प्रबळ असते. पैसा कमवण्यासाठी ते पूर्णपणे समर्पित असतात. पैसा कमवण्याचा मार्ग योग्य असेल, कायदेशीर असेल आणि नैतिक असेल तर पैसा कमवण्यासाठी ते कोणतंही काम करायला तयार असतात. लेखक म्हणतात तुम्हाला पैसा मिळवता येत नसेल तर तुमच्या मनातच पैसा कमवण्याची इच्छा नाही आणि पैसा मिळवण्यासाठी जे करावं लागतं ते करण्याची देखील तुमची इच्छा नाही. तर श्रीमंत होण्यासाठी एकाग्रता, धाडस, ज्ञान, विशिष्ट प्रावीण्य, 100% प्रयत्न, कधीही हार न मानण्याची वृत्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रीमंत होण्याची मानसिकता यांची गरज असते. श्रीमंत माणसं आपलं लक्ष गाठण्यासाठी कोणतेही कष्ट घेण्याची तयारी ठेवतात. त्यामुळे ब्रह्मांड त्यांना मदत करतं, मार्गदर्शन करतं आणि चमत्कारही करून दाखवतं. संपत्तीची फाईल नंबर 4. श्रीमंत माणसं मोठा विचार करतात. गरीब माणसं छोटा विचार करतात. तुम्हाला तुमचं आयुष्य कसं जगायचंय? तुम्हाला संपत्तीचा हा खेळ कसा खेळायचा आहे? मेजर लीगमध्ये खेळायचा आहे की मायनर लीगमध्ये? मोठ्यांमध्ये की लिंबूटिंबूमध्ये? मोठा खेळ की छोटा? निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. बहुतेक जण छोटा खेळ खेळणं पसंत करतात. त्याचं कारण म्हणजे ते अपयशाला घाबरतात. दुसरं कारण म्हणजे ते स्वतःलाच छोटा समजतात. इतरांच्या जीवनावर प्रभाव टाकण्याइतके आपण चांगले किंवा महत्त्वाचे आहोत असं त्यांना वाटत नाही. पण लेखक म्हणतात तुमचं आयुष्य केवळ तुमच्यासाठी नसतं, ते दुसऱ्यांसाठी सुद्धा असतं. तुम्ही इतरांची जेवढी जास्त मदत कराल त्याच प्रमाणात तुम्ही मानसिक, भावनिक, आध्यात्मिकरित्या यशस्वी व्हाल. आपल्या जीवनाचं ध्येय आपल्या गुणांचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना व्हावा आणि आपल्या गुणांचा विकास व्हावा हे असायला हवं. संपत्तीची फाईल नंबर 5. श्रीमंत माणसं संधीवर लक्ष केंद्रित करतात. गरीब लोक अडचणींवर लक्ष केंद्रित करतात. गरीब माणसं मनात भीतीवर आधारित पर्याय निवडतात. कुठे चूक आहे, कुठे चूक होऊ शकते याचाच विचार ते करीत बसतात. हा पर्याय उपयोगी पडला नाही तर काय होईल किंवा तो उपयोगी पडणारच नाही अशी त्यांची मानसिकता असते. श्रीमंत माणसं होणाऱ्या परिणामांची जबाबदारी घेतात आणि याचा उपयोग होईलच, मी त्याला उपयुक्त करीनच अशी त्यांची मानसिकता असते. श्रीमंत माणसं यशाची अपेक्षा करतात. स्वतःच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास असतो. त्यांचा आपल्या निर्मिती क्षमतेवर विश्वास असतो आणि यश मिळालं नाही तरी यशाचा दुसरा कोणता तरी मार्ग ते शोधतात. लेखक सांगतात तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर पैसा कमावणे, टिकवणे आणि गुंतवणे या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या. कारण तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल ती गोष्ट वाढत असते. संपत्तीची फाईल नंबर 6. श्रीमंत माणसं इतर श्रीमंत माणसांचं आणि त्यांच्या यशाचं कौतुक करतात. गरीब माणसं श्रीमंतांचा आणि यशस्वी माणसांचा द्वेष करतात. लेखक म्हणतात श्रीमंतांचा द्वेष करण्याऐवजी त्यांना आशीर्वाद देण्याचा, त्याची स्तुती करण्याचा सराव करा. एक प्राचीन म्हण आहे की तुम्हाला ज्याची इच्छा असेल त्या गोष्टीला आशीर्वाद द्या. तुम्ही जर एखादं सुंदर घर बघितलं तर त्या घर मालकाला आणि घराला दोघांनाही आशीर्वाद द्या. एखादं परिपूर्ण कुटुंब बघितलं तर कुटुंब प्रमुखाला आणि त्याच्या परिवाराला दोघांनाही आशीर्वाद द्या. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात आणि तुम्हाला त्या मिळवायच्या आहेत त्यांना आशीर्वाद द्या. संपत्तीची फाईल नंबर 7. श्रीमंत माणसं सकारात्मक आणि यशस्वी लोकांसोबत राहतात. गरीब लोक नकारात्मक आणि अयशस्वी लोकांसोबत राहतात. यशस्वी माणसं दुसऱ्या यशस्वी माणसांकडे स्वतःला प्रेरणा मिळवण्याचे एक साधन या दृष्टीनं बघतात. त्यांच्याकडून शिकायला मिळतं म्हणून त्यांना आदर्श व्यक्ती मानतात.
आणि ते स्वतःशी म्हणतात, जर ते करू शकतात तर मी पण करू शकतो. आदर्शाचे अनुकरण हीच शिकण्याची मूलभूत पद्धत आहे. श्रीमंत माणसं श्रीमंत कशी झाली याचा अभ्यास करणं हा श्रीमंत होण्याचा सोपा आणि वेगवान मार्ग आहे. लेखक म्हणतात, तुम्ही श्रीमंतासारखं काम कराल आणि त्यांच्यासारखी मानसिकता ठेवाल तर त्यांच्यासारखेच तुम्ही श्रीमंत होण्याची शक्यता जास्त आहे. एका प्रकारचे पंख असलेले पक्षी एकत्र राहतात अशी एक जुनी म्हण आहे. म्हणजेच तुम्हाला यश मिळवण्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह विचार असलेल्या लोकांसोबत राहणं गरजेचं आहे. लेखक म्हणतात, गरुडासोबत उडायचं असेल तर बदकांबरोबर पोहू नका. श्रीमंत माणसांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा. त्यांच्यापासून दूर जाण्याऐवजी त्यांना समजून घ्या. संपत्तीची फाईल नंबर 8. श्रीमंत माणसांची स्वतःचा आणि स्वतःच्या गुणांचा प्रचार करण्याची तयारी असते. गरीब माणसं विक्री आणि प्रचार याबाबत नकारात्मक विचार करतात. प्रचाराबद्दल नकारात्मक विचार करणं हा यशस्वी होण्याच्या मार्गातला मोठा अडथळा आहे. तुमचं उत्पादन किंवा तुमची सेवा इतरांसाठी उपयोगी, फायदेकारक असेल तर ते तुम्ही लोकांना सांगितल्याशिवाय कसं समजणार? काही जण स्वतःची स्तुती करणं हे कमीपणाचं लक्षण समजतात. त्यांचा दृष्टिकोन आणि विचार असा असतो की माझा मोठेपणा मीच कशाला सांगायला हवा, लोकांनी तो ओळखायला हवा. त्यांना गरज असेल तर ते येतील, मी त्यांच्याकडे जाणार नाही. पण श्रीमंत माणसं नेहमी चांगलीच जाहिरात करतात. ते आपलं उत्पादन, आपली सेवा आणि आपले विचार यांची उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे जाहिरात करत असतात. ते आपल्या गुणांना आणि महत्त्वाला आकर्षक बनवून लोकांच्या समोर सादर करतात. लोकांना फायदा होईल असं तुमच्याजवळ देण्यासारखं काही असेल तर त्याविषयी जास्तीत जास्त लोकांना सांगणं तुमचं कर्तव्य आहे. अशा रीतीने तुम्ही इतरांची मदत करत असतानाच श्रीमंतही व्हाल. संपत्तीची फाईल नंबर 9. श्रीमंत माणसं त्यांच्या समस्यांपेक्षा नेहमीच मोठी असतात. गरीब माणसं त्यांच्या समस्यांपेक्षा नेहमीच छोटी असतात. यश मिळवण्याचं रहस्य समस्यांना घाबरून दूर पळण्यात किंवा त्यांना टाळण्यात नाही, तर ते रहस्य आहे समस्येपेक्षाही तुम्ही मोठे व्हायला हवेत. समस्येचा आकार किती मोठा किंवा छोटा आहे याला महत्त्व नाही, तुम्ही किती मोठे आहात याला जास्त महत्त्व आहे. तुम्ही समस्येवर मात करण्यात आणि कोणत्याही अडथळ्यांना दूर करण्यात कौशल्य मिळवले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही. संपत्तीची फाईल नंबर 10. श्रीमंत माणसं उत्तम ग्राहक असतात. गरीब माणसं वाईट ग्राहक असतात. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर काम सुरू करा. लेखक म्हणतात, देणं आणि घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही निर्णय घेण्याच्या बाबतीत चांगले नसाल तर सगळ्या बाबतीत तसेच असणार. तुम्ही जेव्हा उत्तम प्रकारचे ग्राहक होता तेव्हा सगळ्याच बाबतीत उत्तम प्रकारचे प्राप्तकर्ता होता. मग हे ब्रह्मांड तुम्हाला तुमच्या जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात जे जे देईल ते तुम्ही घ्यायला तयार व्हाल. तुम्हाला कुठल्याही स्वरूपात जे काही पैसे मिळतील त्याचं वाजत गाजत उत्स्फूर्तपणे स्वागत करा. महिन्यातून एकदा तरी स्वतःसाठी आणि आपल्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी काहीतरी खास काम करा. असं काहीही करा ज्यामुळे तुम्हाला श्रीमंत असल्यासारखं वाटेल. संपत्तीची फाईल नंबर 11. श्रीमंत माणसं परिणामावर आधारित मोबदला मागतात. गरीब माणसं वेळेचा हिशोब करून मागणं मागतात. गरीब माणसं वेळ आणि श्रमाचा हिशोब करून पगाराची अपेक्षा करतात. नियमित दर महिन्याला मिळणारा नियमित पगार म्हणजे सुरक्षितता असं ते समजतात. श्रीमंत माणसं ते निर्माण करीत असलेल्या परिणामाचा विचार करून मोबदला मागतात. पूर्णपणे नसेल तर काही प्रमाणात तरी मागतातच. श्रीमंत माणसं आपल्या व्यवसायात स्वतःच मालक असतात. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर स्वतःसाठी काम करा किंवा कमिशनवर किंवा भागीदारीवर काम करा. यात सुरक्षितता थोडी कमी असेल, पण तुम्ही जेवढं जास्त काम करता तुम्हाला तेवढाच जास्त फायदा होतो. त्यामुळे साधन कोणतंही असो, कामाच्या परिणामानुसार मोबदला मिळेल असं बघा. श्रीमंत बनण्यासाठी तुम्हाला तुमच्या वेळेसाठी काम करावं लागेल. संपत्तीची फाईल नंबर 12. श्रीमंत माणसं दोन्ही गोष्टींचा विचार करतात. गरीब माणसं ही किंवा ती असा विचार करतात. श्रीमंत माणसं समृद्धीच्या जगात जगतात. गरीब माणसं सीमाबद्ध जगात जगतात. दोघांचं भौतिक जग एकच असतं, पण बघण्याच्या दृष्टिकोनात बराच फरक असतो. पैसा आणि सुख या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.
म्हणजे तुम्ही एकतर आनंदी राहू शकता किंवा श्रीमंत, असा विचार गरीब माणसं करतात. लेखक विचारतात, तुम्हाला यशस्वी करिअर हवंय का कौटुंबिक सुख? तुम्हाला पैसा कमवायचा आहे की आवडीचं काम करायचंय? तर याचं उत्तर दोन्ही, असं श्रीमंत माणसं विचार करतात. आणि गरीब माणसं कोणती तरी एक गोष्ट निवडतात. लेखक म्हणतात, तुम्हाला कोणत्याही मर्यादा नसलेलं आयुष्य जगायचं असेल तर हे की ते असा विचार करणं सोडून द्या आणि दोन्ही कसं मिळेल याचा विचार करा. संपत्तीची फाईल नंबर 13. श्रीमंत माणसं आपल्या एकंदर योग्यतेवर लक्ष केंद्रित करतात. गरीब माणसं आपल्या रोजच्या कमाईवर लक्ष केंद्रित करतात. पैशाचं मोजमाप कमाई नाही, एकंदर योग्यता असतं. एकंदर योग्यता म्हणजे तुमच्याजवळ असलेल्या संपत्तीचे, मालमत्तेचे आर्थिक मूल्य, जसं की कॅश, स्टॉक्स, बॉन्ड्स, रिअल इस्टेट यामधली तुमची गुंतवणूक, तुमचा व्यवसाय आणि घराची सध्याची किंमत. या सगळ्या गोळाबेरजेतून तुम्ही घेतलेलं कर्ज वजा करा. तेच तुमच्या संपत्तीचं खरं मोजमाप असेल. लेखकाने एकंदर योग्यता मोजण्यासाठी 4 गोष्टी सांगितल्या आहेत. पहिलं म्हणजे कमाई, दुसरा आहे बचत, तिसरं आहे गुंतवणूक आणि चौथं म्हणजे साधी जीवनशैली. कमाई 2 प्रकारची असते, कामाच्या बदल्यात कमाई आणि निष्क्रिय कमाई म्हणजे पॅसिव्ह इन्कम. नोकरी करत असाल तर तुमचा मासिक पगार किंवा व्यवसाय करत असाल तर त्यात होणारा नफा म्हणजे तुमची कामाच्या बदल्यात कमाई. निष्क्रिय कमाई म्हणजेच पॅसिव्ह इन्कम म्हणजे काम न करता मिळालेली कमाई. बचत खूप महत्त्वाची आहे. तुमची कमाई पुष्कळ असेल पण बचत काहीच नसेल तर तुम्ही संपत्ती निर्माण करू शकणार नाही. काही जणांचा धनाचा ब्लूप्रिंट असा असतो की त्यांच्याकडे जो पैसा येतो तो सगळा ते खर्च करून टाकतात. कमाई आणि बचत केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. बचत केली तरच तुम्ही गुंतवणूक करू शकता. म्हणून वेळ आणि ऊर्जा वापरून गुंतवणुकीबद्दल शिकून घ्या. गुंतवणूक फक्त श्रीमंतच करू शकतात असं गरिबांना वाटतं, म्हणून ते याबाबतीत विचारसुद्धा करत नाहीत आणि शिकत तर नाहीतच. म्हणूनच ते आहे त्या स्थितीत राहतात. साधेपणाने आयुष्य जगून तुम्ही बचत करू शकता आणि बचत केलेल्या पैशांची गुंतवणूक करू शकता. आपली संपत्ती वाढवण्यासाठी एकतर तुम्हाला जास्त पैसे कमवावे लागतील किंवा खर्च कमी करावा लागेल. संपत्तीची फाईल नंबर 14. श्रीमंत माणसं आपल्या पैशाचं व्यवस्थापन उत्तम प्रकारे करतात. गरीब माणसं त्यांच्या पैशाचं गैरव्यवस्थापन करतात. श्रीमंत व्हायचं असेल तर पैशाचं व्यवस्थापन हे आवश्यकच आहे, कारण आर्थिक सफलता किंवा अपयश या दोन्हीमधला फरक व्यवस्थापनावर अवलंबून आहे. गरीब माणसं म्हणतात त्यांच्याकडे व्यवस्थापन करण्या इतके पैसे नाहीत. पैसा आला म्हणजे मी व्यवस्थापन करीन. असं म्हणणं म्हणजे माझं 10 किलो वजन कमी झाल्यानंतर मी डाएटिंग आणि व्यायाम करीन, असं एखाद्या लठ्ठ माणसाने म्हणण्यासारखं आहे. एक वैश्विक नियम आहे, तुम्ही तुमच्या जवळच्या गोष्टी सांभाळू शकता हे जोपर्यंत तुम्ही सिद्ध करून दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला आणखी जास्त मिळणार नाही. लेखक असा सल्ला देतात की बँकेत एक वेगळे खातं उघडा. ते तुमचं आर्थिक स्वतंत्रता खातं असेल. टॅक्स दिल्यानंतर उरलेल्या कमाईच्या 10% रक्कम या खात्यात टाकत जा. हे पैसे कधीच खर्च करायचे नाहीत, फक्त गुंतवणूक करायची. त्यातून जी कमाई होईल ती तुम्ही रिटायर झाल्यावर खर्च करा. पैशाचं व्यवस्थापन करण्याची सवय ही पैशाच्या रकमेपेक्षा जास्त महत्त्वाची असते. लेखक म्हणतात, एकतर पैशावर तुमचं नियंत्रण असतं किंवा पैशाचं तुमच्यावर नियंत्रण असतं. आणि पैशावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं असेल तर त्याचं व्यवस्थापन करणं खूप आवश्यक आहे. पैसा तुमच्या जीवनातला फार मोठा हिस्सा आहे आणि त्यावर जर तुमचं नियंत्रण असेल तर जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रावर तुम्हाला नियंत्रण मिळवता येईल. संपत्तीची फाईल नंबर 15. श्रीमंत माणसं आपल्या पैशाकडून खूप मेहनत करून घेतात. गरीब माणसं पैशासाठी खूप मेहनत करतात. श्रीमंत लोक दिवसभर आराम करू शकतात कारण ते खूप चलाखीनं काम करतात. काम कसं करवून घ्यायचं हे त्यांना माहीत असतं. ते आपल्या पैशाकडून मेहनत करून घेतात आणि ते इतर लोकांना त्यांच्यासाठी काम करायला ठेवतात. श्रीमंतांना हे माहीत असतं की जोपर्यंत पैसा त्यांच्यासाठी काम करत नाही तोपर्यंत त्यांना तात्पुरती मेहनत करावीच लागणार आहे. श्रीमंत लोक खूप दूरचा विचार करतात. ते आताच्या आनंदासाठी होणारा खर्च संतुलित करून त्याची गुंतवणूक उद्याच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी करतात. गरीब लोक जवळचा विचार करतात.
ते तात्पुरत्या आनंदाचा विचार करतात. गरीब माणसं मेहनत करतात आणि कमाईचा सगळा पैसा खर्च करून टाकतात, म्हणून त्यांना पुन्हा मेहनत करावी लागते. श्रीमंत माणसं मेहनत करतात, बचत करतात, गुंतवणूक करतात आणि मग त्यांना पुन्हा कधी मेहनत करावी लागत नाही. त्यांचा पैसाच त्यांच्यासाठी मेहनत करतो. त्यासाठी तुम्हाला पॅसिव्ह इन्कमची गरज असते, जसं की स्टॉक्स, बॉन्ड्स, रिअल इस्टेट. संपत्तीची फाईल नंबर 16. श्रीमंत माणसं भीती वाटत असूनही कृती करतात. गरीब माणसं भीतीमुळे कृती करत नाहीत. कृती हा आतलं जग आणि बाहेरचं जग यामधला पूल आहे. कृती एवढी महत्त्वाची असूनही ती करण्यामध्ये भीतीचा अडसर आहे. भीती, शंका, चिंता हे सर्व यशाच्याच नाही तर आनंदाच्याही मार्गातले अडसर आहेत. श्रीमंत आणि यशस्वी माणसांच्या मनात सुद्धा भीती असते, शंका असतात, चिंता असतात, पण त्यामुळे ते थांबत नाहीत. जे आवश्यक आहे ते सगळं तुम्ही करायला तयार असायला हवं. श्रीमंत असणं नेहमीच सोयीचं नसतं आणि श्रीमंत बनणं सोपंही नसतं. तुम्हाला सोपं काम करायचं असेल तर तुमचं जीवन कठीण असेल आणि कठीण काम करायची तयारी असेल तर तुमचं जीवन सोपं होईल. लेखक म्हणतात, तुम्ही सध्याच्या स्थितीत आहात ती आरामशीर स्थिती आहे. जीवनाच्या वरच्या पातळीवर जायचं असेल तर या स्थितीतून बाहेर पडायला हवं आणि जे काम सोयीचं नाही, सोपं नाही, ते करावं लागणार. प्रगती करायची असेल, विकास करायचा असेल तर आरामशीर जीवन सोडायला हवं. लेखकाच्या मते यश आणि अपयशामध्ये फक्त कृतीचा फरक असतो. जेव्हा तुम्ही कृती करता तेव्हाच तुम्ही जिंकलेले असता. जेव्हा आपण कृती करत नाही तेव्हा आपण जिथे आहोत तिथेच राहतो किंवा मागे पडतो. म्हणून तुमच्या विकासासाठी जी कृती गरजेची आहे ती करा. संपत्तीची फाईल नंबर 17. श्रीमंत माणसं सतत शिकत असतात आणि प्रगती करत असतात. गरीब माणसं हे सगळं आपल्याला आधीच माहीत आहे असं समजतात. श्रीमंत होणं म्हणजे फक्त पैशाच्या बाबतीतच श्रीमंत होणं नसतं, स्वभावाने आणि मनाने श्रीमंत होणं पण असतं. श्रीमंत होणं आणि श्रीमंती टिकवून ठेवण्याचा सर्वात वेगवान उपाय आहे स्वतःचा विकास करण्यावर मेहनत घेणं, स्वतःला एक यशस्वी व्यक्ती बनवणं. तुम्हाला फळं बदलायची असतील तर तुम्हाला त्याची मुळं नक्कीच बदलावी लागतील. एक जुनी म्हण आहे, तुम्ही जे ऐकता ते विसरून जाता, जे तुम्ही बघता ते आठवण ठेवता, जे तुम्ही करता ते समजून घेता. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर कृतीला पर्याय नाही. स्वतःवर काम करा, स्वतःच्या विचारांवर काम करा आणि स्वतःच्या मनावर काम करा. यशस्वी लोकांचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्यांचा करोडपतीचा मेंदू. त्यांच्याकडे फक्त पैशांची श्रीमंती नसते तर विचारांची देखील श्रीमंती असते. म्हणून विचारांनी श्रीमंत व्हा. विचारांच्या शक्तीचं महत्त्व आणखी सविस्तर माहीत करून घेण्यासाठी थिंक अँड ग्रो रिच म्हणजेच विचार करा आणि श्रीमंत व्हा या पुस्तकाची समरी तुम्ही आय बटनवर क्लिक करून ऐकू शकता. आणि ही बुक समरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.